ओके मग असाच राहू दे. चला सुरुवात तर करायची ना. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, माझे प्रतिस्पर्धी शाहीर नितीन बुवा गोसावी यांची माझी बऱ्याच वेळा सामना झालेला आहे, म्हणून त्यांना मी प्रशस्तीपत्र बघण्यासाठी आणि प्रश्न देण्यासाठी बोलवत नाही. जर त्यांचा प्रश्न तोच असेल तर मी तोच आहे हा ग्राह्य धरून बारीला सुरुवात करतोय. अदरवाईज त्यांनी बदलला असेल तर त्यांनी घेऊन यायचंय. चला सुरुवात करूया. हो सागर तू कृपेची आस तुझ्याच मुळे देहात श्वास मग विनंती ही विनंती ही माझी तुला ही खास कारण कसाही असलो तरी श्री गणेश मी तुझाच दास. चलो हेलो विद्यानी 64 खलेना स्वामी या गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून माझ्या घाटीवर गावची ग्रामदेव श्री सार्वभौमी राईच्या चरणी नतमस्तक होऊन या कशेळी गावची ग्रामदेव यांच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज योगीराज महाराज राजशिव छत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी शाहीर कैलास देवाळे
मानाचा मुद्रा. मित्रांनो, तुम्हा सर्वांना कल्पना आहे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक शिवशक्ती मंडळ कशेळी मधलेवाडी मित्रांनो, यांच्या अनुषंगाने हा आजचा कार्यक्रम आम्हाला आला आणि या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संजय दादा गावडे, माजी सरपंच यांच्याकडून आम्हाला पहिला संदर्भ आला. मित्रांनो, या सर्वांचं स्वागत करतो. त्यानंतर मित्रांनो, शक्तीधुरा म्हटला की संगीत आलं, त्यामध्ये मला ढोलकीची साथ देत आहे मयुरेश दादा घवाळी, दीपराज बोंबले, त्यानंतर बेंजो मास्टर सुयोग मांडवकर, ऑर्गन मास्टर ऋतुराज बोंबले, ऑक्टोपॅड सुयश रावणं आणि हा सुंदर असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ते माझे पंकज दहेरे, दत्तकृपा साऊंड नावे. या सर्वांच्या साथीनं आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या गर्दीमध्ये शाहीर वर्ग, कवी वर्ग, वस्ताद वर्ग असतील तर त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यानंतर माझ्या आजच्या वारीचे प्रतिस्पर्धी शाहीर, आजच्या वारीचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले नितीन भाई गोसावी यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्याप्रमाणे मित्रांनो, त्यांचे गुरुवर्य आलेले आहेत. भाई गोसावी म्हणजे राजापूर तालुक्यातील एक नामवंत व्यक्ती आपल्या या कशेळी गावात आलेला आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या बारीला सुरुवात करतो. आणि शंकर, मी माझ्या आदिमायेची बाजू म्हणणार आणि तुरेवाले शाहीर शिवशंकराची बाजू म्हणणार. म्हणून माझ्या वारी आदिमाया श्रेष्ठ कशी करतो ती करतो. दीन दुबळ्याची ऐकून साध, दीन दुबळ्याची ऐकून साध, गाई आवाज दे पामराला, तुझ्या चरणाशी ग तुझ्या चरणाशी, तुझ्या चरणाची आम्ही ही धूळ लावितो दिन रात कपाळा.
भीक दुबळ्याची ऐकून सागर आई आवाज दे पामराला तुझ्या चरणाची तुझ्या चरणाची तुझ्या चरणाची आम्ही धूळ तुझ्या चरणाची आम्ही धूळ लावितो दिव्यात कपाळा भीक दुबळ्याची ऐकून सागर भीक दुबळ्याची ऐकून सागर आई आवाज दे पामराला तुझ्या नामाचे अंगात वारे घेतो शक्तीने धूप जाई सारे घेतो शक्तीने धूप जाई सारे घेतो शक्तीने धूप जाई सारे तुझ्या नामाचे अंगात वारे तुझ्या नामाचे अंगात वारे घेतो शक्तीने धूप जाई सारे आलो पायाशी तुझ्या चरणाशी आलो पायाशी तुझ्या चरणाशी आलो पायाशी आशीष द्याया आलो पायाशी आशीष द्याया प्रेम भावे या पामराला भीक दुबळ्याची ऐकून सागर आई आवाज दे पामराला शिवशक्तीच चढवून साध आज शक्तीच चढवून साध राजा रामाचं नाव घेतो आज राजा रामाचं नाव घेतो आज राजा रामाचं नाव घेतो आज शक्तीच चढवून साध आज शक्तीच चढवून साध राजा रामाचं नाव घेतो आज दीन दुबळ्याची ऐकून सागर आई आवाज दे पामराला ओम श्री गणपती गजानन महाराज की जय जागे मागे अखंड सदालाल घराण्याचा गुरुवर्य राजाराम पाटील विठोबा साळवी अशोक मादे यांचा वस्ता सचिन कदम संदीप मोरे यांचा श्री सामंत सदिक नाच मंडळ घाटीवळे बेंद्रेवाडी यांचा
आणि आता गणाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी आमचे नाणेज गावचे सरपंच व कुणबी समाज तालुका सचिव सन्माननीय दादा विनय कलेश्वर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यानंतर शिवसेना विभाग प्रमुख तात्या सावंत देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे आरडीसी बँक संचालक कुणबी समाज तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री रामभाऊ गराडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तरी त्या सर्वांचं सर्व शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि मित्रांनो मला सुरुवात करतो. विश्वाचा बालक सृष्टीचा मालक, विश्वाचा बालक सृष्टीचा मालक निघून मुष्टावरी, कधी येईल गणाची स्वारी धरणीवरी, कधी येईल गणाची स्वारी धरणीवरी. विश्वाचा बालक सृष्टीचा मालक निघून मुष्टावरी, विश्वाचा बालक सृष्टीचा मालक निघून मुष्टावरी, कधी येईल
आलेला पारितोषिक बघा. सूरज हत्तले, मंथा गडशी, वेदांत संगले, यश संगले, कनिष्क इरमळ, सुशल गावडे, श्रेयस शियारे यांच्याकडून खास ढोलकीपटूसाठी दीपराज बोंबळे यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर कैलासवासी लक्ष्मण शिवा परत्ते, कैलासवासी जयराम लक्ष्मण परत्ते, कैलासवासी कृष्णा लक्ष्मण परत्ते, कैलासवासी शंकर लक्ष्मण परत्ते व कैलासवासी यशवंत धनावडे मामा यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश जयराम परत्ते माजी सरपंच यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे श्री रामभाऊ गराडे माजी सरपंच पाली व कुणबी समाज तालुका अध्यक्ष जिल्हा RDCC बँक यांच्याकडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही त्यांचे मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद. मित्रांनो, संवाद आणि ग्रहण झालेले आहे की नाही. आता सुरुवात होते ती म्हणजे गवळणीची. गावडे भाऊजी नमस्कार. बरं, गवळण कशी पाहिजे तुम्हाला? गवळण कशी पाहिजे? जरा बुवांना मिरच्या देऊ का बुवांना? आता आपल्या पट्ट्यात आले, जर घेऊ का बुवांना? तुम्ही बोललात तर देणार, नाही तर काय आपलं प्रेमाची गवळण घेतो नाही काय? हा, नक्की 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 देणार देणार देणार. बरं, म्हणायचं आहे काय बघा. आणि काय बुवांना पण जरा मजा आली पाहिजे नाही काय? नाही तर दुसऱ्या बारीत बुवा येऊन मला काय बोलणार? मी जर प्रेमाची गवळण दिली, दुसऱ्या बारीत येऊन बोलणार तरी काय मला? म्हणून बुवांना जरा टिचकी देतो. जरा आज जरा मजा पण आली पाहिजे, तुम्हाला पण मजा येऊ दे, बुवांना पण मजा येऊ दे. आणि मित्रांनो, टेन्शन नाही घ्यायचं. जे बोलणार ते शास्त्रात बोलणार, शास्त्राच्या बाहेर एकही शब्द घडणार नाही असं कैलास बुवा आहे. म्हणून मला म्हणायचं आहे काय बघा. चोरी करायची सवय याला लागलेली आहे, चोरी करायची सवय याला लागलेली आहे. बाहेरच खाऊन याचा आता भागलेला आहे. म्हणूनच यानं स्वतःचं घर फोडलं आहे आणि हे बघूनच यशोदेचं डोकं सटकलं आहे. बघा बुवा, कुठं असाल तर बाहेर या. मला म्हणायचं आहे काय बघा. चार लगे चार. तुझ्या गल्लीत यायचं, तुला चोरून पहायचं. अरे काय टेन्शन मी घ्यायचं हो, सांग कुणाला भ्यायचं. तुझ्या वाचून मला सोडून तुला अग कसं मी जगीन ग. तुझं न माझं लगीन ग. पुढचं माझं मी बघीन ग. आता काय म्हणताय, भाऊद्या तुझं आणि माझं लगीन, पुढचं माझं मी बघीन. मग बायकोला कुठे ठेवशी? बघा पॉइंट आहे साईड. हा जो लेखक आहे ते म्हणताय भाऊद्या तुझं ना माझं लगीन, पुढचं मी बघीन, बायकोला कुठे ठेवशी? म्हणून बघा म्हणायचं आहे काय मला. सारी जमवली पोर आनंद किशोर, का पोडतोस दूर हो. अरे स्वतःच घर चालू सगळ्या चोऱ्या करून भागलाय, आता स्वतःच्या घरी चोरी करतोय. बघा आला जमवून पोर आनंद किशोर, का पोडतोस दूर हो. अरे स्वतःच घर हळूच येऊन हात हा घालतोय
वरच्या माठाला जर केलास आज इथं घोटाळा काय म्हणतोय जर केलास आज इथं घोटाळा डाग देईन गड्या तुझ्याच ओठाला. काय म्हटलंय? आज जर परत घोटाळा केला, आज जर घरातली चोरी करतोय, स्वतःच्या घरातली स्वतःच्या आईची वाट पडतोय, मग आज जर घरात चोरी केलीस तर तुझ्या ओठांना डाग दे. तोच विषय का ते बघू. हा आणि बुवा हा विषय माझा जो विषय आहे तो दामोदर लीला 9वे अध्याय या अध्यायाला अनुसरून विषय केलाय बघा. अरे जमवणी पोर आला नंद किशोर का फोडतोस दूर हो स्वतःच घर हळूच येऊन हात घालतोय वरच्या माठाला. अहो हळूच येऊन हात घालतोय वरच्या माठाला. जर का केलास आज इथं घोटाळा जर का केलास आज इथं घोटाळा जर का केलास आज इथं घोटाळा डाग देईन तुझ्याच ओठाला. जर केलास आज इथं घोटाळा डाग देईन तुझ्याच ओठाला.
अंगावर डाग देते तोच विषय गायलाय बुवा. हा इथं येऊन काहीतरी बरा दुसऱ्या बारी बुवा सोडणार नाही तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो, शक्ती दुराचा मूळ गमा म्हणजे ग्रंथ आधारे प्रश्न आणि उत्तर. बुवांना माझ्या आजची मला वाटतं बुवांची आणि माझी 4थी वारी आहे. बुवांना माझा एकच प्रश्न आहे तेव्हापासून, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो बघा. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मास आले, त्या बाळाचे नाव काय व त्याचे गाव काय? बुवांनी पण प्रयत्न केले, अजून अयशस्वीच आहे, म्हणजे अजून नापासच झाले. बुवा ग्रंथ आधारे प्रश्नाचं उत्तर असेल तरच द्या. प्रश्न बस सादर करतोय बघा. प्रश्न माझा खोला नाहीतर होईल बोलबाला. प्रश्न माझा खोला नाहीतर होईल बोलबाला. गुरुलाही घ्यावे ग्रंथ चाळायला. सवाल माझा आला तू बझो मायाला. सवाल हा माझा आला हो मायाला.
मित्रांनो, आमचे नाशिकचे सन्माननीय विनायक शेठ शिवगर यांच्याकडून या शाहिरासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आले आहे. तरी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत. मित्रांनो, माझी पहिली फेरी संपली असं जाहीर करतो आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय नितीनजी गोसावी यांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.